ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसुवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. काल आपणाला बाबा मुक्तानंदांनी जे काही भेद थोडेफार पण आपल्या मनामध्ये असतात ते सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणजे त्यांनी जे काल आपल्याला शिकवलं की सर्व देश त्यांचेच आहेत, त्यानंतर सर्व काही आपल्याच अंतरात्म्यात आहे आणि आपले सद्गुरू किंवा भगवत तत्व आपल्या अंतरात्म्यात वास करीत असतात. तर हे शीर्षक त्यांनी, ह्या शीर्षकाखाली त्यांनी आपणाला विस्ताराने अजून सूक्ष्म तत्व सांगितलेले आहेत. आणि ह्या सर्वांचा जर आपण सार पाहिला तर बाबा मुक्तानंद, भगवान नित्यानंदांची शिकवण जी त्यांना प्राप्त झाली आणि त्या शिकवणीच्या आधाराने त्यांनी जी साधना केली आणि त्या साधनेतून त्यांनी प्रत्यक्ष अनुभूती घेतली की ह्याच आत्मतत्वामध्ये भगवंताचा साक्षात्कार होण्याचं पूर्ण सामर्थ्य आहे. कारण हे आत्मतत्व भगवंताचा पूर्ण अंश आहे. त्यामुळे ह्याच आत्मतत्वामध्ये बाबा मुक्तानंदांनी संपूर्ण विश्वरूप दर्शन घेतलेलं आहे. आणि हेच आत्मतत्व हे भगवंताचंच तत्व आहे. अहम ब्रह्मास्मी ही अवस्था त्यांनी आपल्या अंतरी असणाऱ्या आत्मतत्वामध्ये अनुभवली आणि त्यामुळे ते वारंवार सांगत आहेत आपल्याला. खूप सर्व मुद्दे आपणाला ते बारकाव्याने स्पष्ट करत आहेत. आणि त्याचा सार असा आहे की आपण आपल्या अंतरात्म्याचं ध्यान करणं आवश्यक आहे. कारण आपण जो भगवंत बाहेर शोधतो आहे तर तो आपल्या अंतरातच आहे आणि तो आत्म्याच्या रूपाने वास करत आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या अंतरी असलेल्या आत्मतत्वाचंच ध्यान केलं पाहिजे. त्याच आत्मतत्वाचं आपण पूजा केली पाहिजे, सन्मान केला पाहिजे. आणि आपला जो भगवंत आहे, आपला राम आपल्याच अंतरी आपल्या रूपाने तो राहत आहे. तर इथे ही शिकवण आहे भगवान नित्यानंदांची आणि ही प्रत्यक्ष बाबा मुक्तानंदांनी साधनेच्या माध्यमातून अनुभवली. आणि हे आत्मतत्व आपलं आत्मतत्व आहे की ते पूर्ण तृप्त आहे, पूर्ण शुद्ध आहे आणि ते पूर्ण आहे, त्याच्यामध्ये पूर्णता आहे. आणि ह्याच आत्मतत्वामध्ये ह्याच आत्मतत्वामध्ये मंत्रही आहेत जे आपल्याला अनुग्रह प्राप्त होतो. तर तो अनुग्रहसुद्धा आपल्याच आत्मतत्वामध्ये वास करत असतो. त्यानंतर जे योग आहे, योगसुद्धा आपल्याच अंतरात्म्यामध्ये घडणार आहे. आता योग म्हणजे मेडिटेशन. तर हे योग आहे किंवा ध्यान आहे. योग हे बाहेर कुठेही आपणाला वेगळ्या ठिकाणी भगवंत आहे आणि तिथे आपल्याला एकरूप व्हायचं असं नसून आपल्याच अंतरी असलेलं ते तत्व आहे. त्यामुळे आपल्याच अंतरी आपल्याला जोडलं जाणं गरजेचं आहे. याला योग म्हणजे जोडलं जाणं. आणि आपण आत्म्याचा परमात्म्याशी मिलन हे योगाचं किंवा मेडिटेशनचं साध्य आहे. आणि मग आपल्याला भगवंताशी जोडायचं आहे तर ते कुठे बाहेर न जोडलं जाता आपल्याच आत्म्याशी आपण जोडलो गेलो तर आपण भगवंताशी जोडले जाणार आहोत. आणि हे आत्मतत्व हे सुरुवाती जन्माला येतो तेव्हा जे शुद्ध स्वरूपात असतं, पवित्र असतं आणि पूर्ण तृप्त असतं आणि पूर्णत्वाने वास करत असतं, तेच आत्मतत्व आपल्या मृत्यूसमयीसुद्धा पूर्णतः तेच स्वरूप असतं. आपण पूर्ण आयुष्यभरात जितकं आपण आयुष्य जगलो असू ह्या शरीरामध्ये आणि ह्या शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या माध्यमातून आपण जितकी काही कार्य करत असू, चांगली वाईट, ह्या कोणत्याही कार्याची बाधा या आत्मतत्वाला होत नाही. जसं ते शुद्ध स्वरूपात जन्माच्या वेळेस असतं
तसंच हा देह सोडताना सुद्धा ते आत्मतत्व शुद्ध स्वरूपातच असतं. आणि त्यामुळे ह्या आत्मतत्वाला वेगळं शुद्ध करण्याची आवश्यकता नाही, वेगळं त्याला पूर्ण करण्याची आवश्यकता नाही, वेगळं त्याला तृप्त करण्याची आवश्यकता नाही. कारण ते मुळातच शुद्ध आहे, मुळातच पूर्ण आहे आणि मुळातच तृप्त आहे. तर असं हे आत्मतत्व आहे. आपल्याला केवळ आणि केवळ त्या आत्मतत्वाशी जोडलं जाणं, आपली दृष्टी, आपण त्याच्याशी एकरूप होणं, हेच आपल्याला करायचं आहे. बाकी काही करायची आवश्यकता नाही आहे. आणि असं एकरूप होण्यासाठीच म्हणून आपणाला ह्या विश्वाचे काही सिद्धांत आपणाला त्यांनी सांगितलेले आहेत, की जी आपली दृष्टी आपण स्वतःच्या बाबतीत पण आपण स्वतःला देह समजतो, स्वतःला मन समजतो, स्वतःला बुद्धी जे शिक्षण घेतलंय ते म्हणजे मी समजतो, जे आपले नातेवाईक आहेत ते माझे, मी माझे हे समजतो, आपली जी संपत्ती आहे ती आपल्याला आपली वाटते. तर हे जे सर्व आपण बाहेर पाहतो आणि त्यामुळे आपली दृष्टी सतत आपल्या शरीराकडे असते किंवा आपल्या मनाकडे असते किंवा आपल्या बुद्धीकडे असते किंवा आपल्या नातेवाईकांकडे असते किंवा आपल्या संपत्तीकडे असते किंवा आपल्या शिक्षणाकडे असते, आपल्या करिअरकडे असते किंवा भविष्यकाळाकडे असते किंवा भूतकाळाकडे असते किंवा ह्या सृष्टीमध्ये जे जे काही घटना घडतात त्या घटनांमध्ये असते किंवा नातेवाईकांमध्ये असते. तर अशा पद्धतीने आपली दृष्टी सतत बाहेर असते आणि ही दृष्टी अशी सतत कारण आपल्याला जीवन जगत असताना सर्वांमध्ये आपल्याला वावरायचं आहे आणि सर्वांमध्ये वावरत असताना आपला संपर्क सर्वांशी होणार आहे. वेगवेगळ्या घटनांतून आपण जाणार आहोत आणि त्यामुळे आपली दृष्टी प्रत्येक ठिकाणी बघताना कशी असली पाहिजे हे आपणाला ते शिकवत आहेत. आणि म्हणूनच पहिलं स्वतःचं ज्ञान दिलं जातं की ह्या विश्वातलं प्रत्येक अगदी ब्रह्मदेवापासून म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या देवतांपासून ते गवताच्या पातीपर्यंत प्रत्येक आकारामध्ये प्रत्येक जे वस्तू निर्माण झालेली आहे त्या देवतांपासून ते गवताच्या पातीपर्यंत ह्यामध्ये हे भगवंताच्या शक्तीतनं निर्माण झाली आहे आणि त्यामध्ये प्रत्येक आकारामध्ये ते भगवंताचं तत्व आहे. तर ही पहिली आपली ओळख आहे की मी ते तत्व आहे आणि त्यामुळे प्रत्येक आकारामध्ये आकार पाहिल्यानंतर सुद्धा तेच आहेत. ही पहिली दृष्टी. आणि नंतर आपल्याला दुसरा सिद्धांत सांगितलं की जे काही घडतं आहे, जे काही घडते इथे ते सर्व काही त्या नियमानुसार आहे. त्यामुळे तो नियम भगवंत आहे. त्यामुळे आपल्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना, सृष्टीमध्ये घडणाऱ्या सुद्धा चांगल्या वाईट घटना ह्या त्या नियमानुसार घडतात की जे भगवंताने रचलेले नियम आहेत. आणि तिसरी दृष्टी सांगितलेली आहे की हे विश्व द्वंद्वातनं निर्माण झालेलं आहे आणि जसं इथे दिवस आवश्यक आहे तशी रात्र पण आवश्यक आहे, उन्हाळा आवश्यक आहे तसा आता पावसाळा आवश्यक आहे, थंडी आवश्यक आहे. तर हे सर्व काही आवश्यक गोष्टी आहेत आणि हे विरोधी दिसणाऱ्या गोष्टी आहेत, परंतु दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत तरच हे विश्व संतुलनात राहू शकतं. त्यामुळे ह्या विश्वाची निर्मिती ही द्वंद्वातून झालेली आहे. त्यामुळे कधी ऊन असेल, कधी पाऊस असेल, कधी दिवस आहे, रात्र आहे, प्रकाश आहे, अंधार आहे, सुख आहे, दुःख आहे, यश आहे, अपयश आहे, हे सर्व काही असं असणार आहे आणि हे रचनाच अशी आहे की या दोन गोष्टीतून आहे. आणि त्यामुळे ह्याकडे आपण हे स्वीकारता यायला पाहिजे की ही रचनाच अशी आहे. तर आपल्याला ह्या सगळं जन्म आहे तर मृत्यूचा आहे. जन्म घेतो त्याच वेळेला मृत्यू कधी होणार, केव्हा होणार, कसा होणार हे सगळं आपण घेऊन आलेलो आहे. तर हे सर्व काही अशा प्रकारे रचनाची अशी आहे. हे भगवंताची जी लीला आहे ही रामलीला त्यांनी म्हटले ही रामलीला आहे आणि हे जग ह्या रामलीलेचं नाट्यगृह आहे. म्हणजे हे नाटकाचा रंगमंच आहे पूर्ण सृष्टी आणि त्यातले आपण एक भूमिका बजावणारे कलाकार आहोत, पात्र आहोत, कॅरेक्टर आहोत. तर त्यामुळे हे सगळं काही आपल्याला ह्यातनं जावं लागणार आहे. आपल्याला एखादं नातं गवसेल त्याचबरोबर त्या नात्याचा विरह पण आहे. गवसतं त्याच क्षणाला विरह आहे. आपल्या जन्माबरोबर आपण मृत्यू घेऊन आलो आहे. तर आता इथे हा सिद्धांत हे सर्व तत्व आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिकली कसं बघायला पाहिजे हे आपण थोडंसं 1-2-3
मिनिटामध्ये थोडंसं पाहूयात. आता आपण आपल्या शरीराची जी अवस्था आहे, ती अवस्था जशी जन्म घेतो तसे मोठे होत जातो. तर प्रत्येक टप्प्यामध्ये बाल्य अवस्था आहे, तारुण्य अवस्था आहे, वार्धक्य अवस्था आहे. तर ह्या टप्प्यातनं शरीर जात असतं. तर ह्या टप्प्यातून जात असताना त्या टप्प्यामधले काही गोष्टी, काही अडचणी, काही त्रास आपल्याला होत असतात. आणि ते तर त्या त्रासांकडे सुद्धा आपणाला त्या दृष्टीने बघता यायला पाहिजे, की हे बदलणारं असतं आणि ह्या टप्प्यामध्ये प्रत्येक टप्प्यात काही गोष्टी होत असतात आणि त्या गोष्टी होत असतात, तर त्यानुसार तशी तशी उपाययोजना करणं आवश्यक आहे आणि थोडी दक्षता घेणं आवश्यक आहे. त्याच्यापेक्षा फारसं महत्त्व देण्याची आवश्यकता नाही किंवा फारसं त्याच्यामध्ये गुंतण्याची आवश्यकता नाही किंवा दुःखी कष्टी होण्याची आवश्यकता नाही. कारण ते म्हणजे मी नाही. जरी आपल्याला काही छोटे-मोठे दुखणं-खुपणं आलं तरीसुद्धा आपली दृष्टी ही पाहिजे, की ही आवश्यक आहे, की हे बदलणारं आहे आणि या शरीरामध्ये तेवढी क्षमता आहे, की ते बरं करण्याची. हेही आहे तितकंच आणि त्यामुळे ह्या शरीरात वेदना असेल तरीसुद्धा आपण आपल्या अंतरीच आपण पाहणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ह्या शरीरामध्ये स्वास्थ्य असेल तरीसुद्धा आपण अंतरीच पाहणं आवश्यक आहे. वेदनेमध्ये सुद्धा आपण दुःखी कष्टी न होता आपला धीर आपल्या अंतरी जर ठेवला तर आपण आपल्या वेदनांना चांगल्या रीतीने पार करू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की मन ही गोष्ट आहे. मनामध्ये वेगवेगळे संकल्प, विचार, कधी भूतकाळातल्या आठवणी काही असतात, भविष्यकाळाच्या चिंता असतात. कधी कुठल्या नातेवाईकांकडून काही जवळच्या नात्याकडून काही दुखावलं असतं, काही सुखावलं असतं, असं सगळं काही आहे. तर हे सुद्धा ते म्हणजे मी नाही, ही भावना किंवा विचार हे म्हणजे मी नाही, हेही सगळं बदलणार आहे. तर इथे आता कधी-कधी मनाची अवस्था ही उदास असते, कधी-कधी मन लागत नाही, कधी फार उत्साही आहे. तर ह्या सर्वच गोष्टींकडे सुद्धा आपणाला एक समदृष्टीने बघता येणं आवश्यक आहे, की मन उदासीन असेल तरी त्याच्यात खूप मन उदास आहे म्हणून उदास होण्याची खूप आवश्यकता नाहीये. मनाचे भाव आहे, कधी त्याला बरं वाटेल, कधी तो खाली असेल, कधी काही असे वर-खाली गोष्टी आहेत. तर त्यामध्ये उदास होण्यासाठी किंवा मन न लागण्यासाठी अनेक कारणं असतात, अनेक गोष्टी कधी शरीराच्या कारणं असू शकतात, कधी बाहेरची कारणं असू शकतात, कधी काही एखादा समस्या असू शकते, तर सगळं काही असू शकतं. तर उदास आहे ना, ठीक आहे बाबा. पण त्या उदास आहे म्हणून अजून उदास होण्याची आवश्यकता नाही, की माझं मन उदासच आहे बाबा, उदासच आहे. तर ठीक आहे उदास, थोडा वेळ ते राहील किंवा ते निघून जाईल. तर त्याच्यात खूप गुंतवायची आवश्यकता नाहीये, की आपण त्याच्यातच जातो, की किती उदास आहे आणि त्याचा विचार करत बसतो. आज माझं मन उदास, 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 उदास त्याच्यातच राहतो. आणि तो उदासीचा कालावधी 15-20 मिनिटं, अर्ध्या तासाचा असेल. जर आपण शांत राहिलो ना, की बाबा ठीक आहे उदास वाटतंय, की हलकं वाटतंय. ठीक आहे थोडा वेळ शांत राहू, फार तर काही शांत बसू, काम करू, नाहीतर काम नाही केलं, झोपू थोडा वेळ किंवा काहीतरी पाहत बसू किंवा काहीतरी मन दुसरीकडे लावू. परंतु त्याचा विचार करून अजून ती अर्धा तास प्रामाणिकपणे ते अर्धा तासच उदास राहू इच्छित असतं. पण सतत विचार केल्याने त्याचा कालावधी खूप वेळाचा असू शकतो. तर त्यामुळे ठीक आहे, कधी-कधी होऊ शकतं उदास, कधी-कधी खूप उत्साह वाटेल. तर जेव्हा उत्साह वाटतं तेव्हा आपल्याला फार आनंद वाटतो. उदास वाटतं तेव्हा आपल्याला दुःख होतं, की हे उदास आहे म्हणून काहीच काम होत नाही. आणि असं काम करून कुठला मोठा तीर मारायचा आहे? काय म्हणजे एखादं काम कमी झालं किंवा उशिरा झालं तर त्याने काही फरक पडत नसतो. परंतु त्यात गुंतून जाणं आणि त्या कोशात अडकतो आपण. तर त्यावेळेला सुद्धा आपण आपला जे काही आहे, की तिथे साक्षी दृष्टीने बघता यायला पाहिजे. ठीक आहे, उदास आहे ना, थोडं शांत होईल. परत थोडीशी विश्रांती झाली किंवा नंतर तेच मन आपलं अजून अजून उत्साहाने काम करेल. असं बदलणारच असतं ते. तर त्याच्यामुळे त्यातही न गुंतता आपल्याला आपल्या अंतरात बघणं आवश्यक आहे. जर आपण त्यामध्ये गुंतून गेलो जास्त, तर मग आपण आपल्या अंतरी नाही पाहू शकत. आपण आपल्या आतमध्ये नाही पाहू शकत. तर ही गोष्ट आहे. कारण म्हणून इथे बाबा मुक्तानंदांनी आपल्याला स्पष्ट सांगितलंय, की कुठल्याही गोष्टीमध्ये कुठेही म्हणजे कोणालाही कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही सोडू नका किंवा आसक्त पण आपण व्हायचं नाहीये जास्त किंवा
दूरही नाही व्हायचं किंवा आसक्त धरून पण नाही ठेवायचे. अगदी मैत्री असेल तर तिथे सुद्धा आपण एक संतुलन पाहिजे. कोणाचा द्वेष नाही करायचा आहे, कोणाशी शत्रुत्व तर नाहीच करायचं आहे, पण मैत्रीसाठी सुद्धा आपण संयमित ती मैत्री असली पाहिजे. त्यानंतर एखाद्या चांगल्या गोष्टीविषयी आसक्तही नाही झालं पाहिजे आणि वाईट गोष्टी असेल तिथे त्याचा द्वेषही नाही केला पाहिजे. असं प्रत्येक गोष्टीत त्यांनी ते संतुलन सांगितलंय. कारण आसक्त झालो तरी आपण चांगल्या गोष्टीत जरी आसक्त झालो, तरी आपण आत्म्यापासून दूरच होत असतो. आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी चा म्हणजे कुठलाही एकाचा पक्ष घेणं हे त्यांनी टाळलेलं आहे. संतुलन बघणं आणि जेवढं आपल्याला काम आवश्यक आहे आपल्या जीवनासाठीचं तेवढं केलं आणि जितका वेळ आहे तितकं आपल्या अंतरात्म्यात आपण आत्मध्यान करणं हे आवश्यक आहे. तर ह्यासाठी आपण प्रॅक्टिकली आपण शरीराच्या वेगवेगळ्या टप्प्यातनं जात असतो, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थातून जात असतो आणि किंवा आपले जे जवळची नाती आहेत त्याच्यातून आपल्याला कधी सुख मिळतं, कधी दुखावलं जातं मन, अशा वेगवेगळ्या गोष्टी होतात. तरीसुद्धा जरी कोणी आपल्याला सुखावलं, कोणी मदत केली किंवा एखाद्याने आपल्याला दुःख दिलं, एखाद्याने आपल्याला धोका दिला, तरीसुद्धा तो प्रारब्ध आपल्या कर्माच्या प्रारब्धामुळे त्याला तसं करणं भाग आहे, हे आपण स्वीकारलं पाहिजे. कारण सत्य तेच आहे, की आपल्या कर्माच्या प्रारब्धानुसार आपल्याला कोण मदत करतं, तर कोण निंदा करतं, कोण स्तुती करतं, कोण धोका देतं, तर कोण अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात, आपल्या नात्यांकडून सुद्धा. तर तिथे सुद्धा आपण प्रारब्ध म्हणून आणि प्रारब्धाचा नियम स्वीकारणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. कारण तो नियम जो आहे तो भगवंताने रचलेला आहे आणि तो नियमसुद्धा भगवंत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ते पाहणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपल्या मनाचे त्रास येत असतात, शरीराच्या वेदना आहेत किंवा नातेसंबंधांमध्ये सुद्धा तिथून पण काही आपल्याला वेदना आहेत. कधी-कधी आपली काही नाती लवकर आपल्याला सोडून जातात, असंही होतं. मग आपली जवळची नाती हे लवकर त्यांचा थोडाच कालावधी आपल्या जीवनात आपल्याला मिळतो आणि ते आपल्याला सोडून जातात. अशा पद्धतीने हे सर्व काही आहे. इथे आपणाला त्या भगवंताचंच तत्व आपणाला पाहिलं तर आपण ह्या सगळ्या गोष्टीतून स्वीकारू शकतो आणि अंतरात्म्यामध्ये आपण जाऊ शकतो. आणि हे महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण आजचं पुढचं वाचन करूया, पुढचं प्रकरण पाहूयात. प्रकरण आहे प्रकरण 10. जेव्हा तुम्ही अंतर्मुख होता, आपल्या आत्मस्वरूपाचे ध्यान करा. ध्यानाद्वारे मला गुरुकृपा प्राप्त झाली आणि मला सहजपणे त्याचा शोध लागला. मी ज्याला तीर्थक्षेत्रांमध्ये, गुहांमध्ये, वनांमध्ये, मंत्रांमध्ये आणि पोशाखांमध्ये शोधत फिरत होतो, तो माझ्याच हृदयात आसनस्थ असलेला माझा आत्मा आहे, हे माझ्या गुरूंनी प्रकट केले. मी माझ्या गुरूंना एका आदर्श विभूतीच्या रूपात, एका महात्म्याच्या रूपात पाहत असे. मी त्यांना आत्म्याच्या रूपात पाहत असे. आजही मी त्यांना त्याच दृष्टीने पाहतो. मी विचार करीत असे की ते आनंदाची मूर्ती आहेत आणि माझा दृढ विश्वास होता की तो आनंद कसा प्राप्त करायचा, ती शक्ती कशी प्राप्त करायची हे ते मला दाखवतील. आणि झालेही तसेच. त्याचबरोबर मी सुद्धा तेच केले जे त्यांनी मला सांगितले. ते नेहमी म्हणत असत, आपल्या अंतरात खोलवर जा व ध्यान करा, तुम्ही सुखी व्हाल. म्हणून मी तेच केले. मी माझ्या अंतरात खोलवर उतरून ध्यान करीत असे आणि मी सुखी झालो. ते म्हणत, राम तुमच्या अंतरात आहे, चैतन्य तुमच्या अंतरात आहे, देव तुमच्या अंतरात आहे, त्याचे ध्यान करा. म्हणून मी तेच केले. केवळ तुम्हीच स्वतःचे उन्मिलन करू शकता, दुसरे कोणीही तुमच्यासाठी ते करू शकत नाही. तुम्हाला वाटते की असे करणे फार अवघड आहे. तुम्हाला वाटते की त्या तत्वाला ओळखणे अत्यंत कठीण आहे. हे तितकेसे कठीण नाही, पण तुमच्याकरिता हे तेव्हाच सोपे होईल जेव्हा तुम्ही अंतर्मुख व्हाल.
एका महान संतांच्या केवळ एका दर्शनाने जर तुम्हाला संसार सागर तरुण जाणे शक्य झाले असते, तर भगवान नित्यानंदांच्या दर्शनाला येणाऱ्या हजारो लोकांना, तसेच जवळपास राहिल्याने वरचेवर त्यांना भेटायला येणाऱ्या आणि अगदी त्यांच्या हातून भोजन करणाऱ्या लोकांना सुद्धा मोक्ष मिळाला असता. महत्त्व खरोखरच याला आहे की तुमची समज योग्य आहे वा नाही. म्हणून ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही प्रथम तुमचा आत्मा, गुरु आणि ईश्वर यांचे खरे स्वरूप समजून घेतले पाहिजे. तुम्ही जर एवढेच समजून घेतलेत की गुरु, ईश्वर आणि आत्मा हे सर्व एकच आहेत, तर तुम्ही ध्यानाच्या फार उच्च अवस्थेत असाल. मग तुमचे डोळे उघडे असोत किंवा बंद, तुम्ही ध्यानाच्या आसनात बसलेले असाल किंवा दैनंदिन व्यवहार करीत असाल, ईश्वरावर एकाग्र होणे यालाच गुरूंना समर्पित होणे असे म्हणतात. यालाच अंतरात्म्याचे ध्यान देखील म्हणतात. पुन्हा आपण वाचू. महत्त्व खरोखरच याला आहे की तुमची समज योग्य आहे वा नाही. म्हणून ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही प्रथम तुमचा आत्मा, गुरु आणि ईश्वर यांचे खरे स्वरूप समजून घेतले पाहिजे. तुम्ही जर एवढेच समजून घेतलेत की गुरु, ईश्वर आणि आत्मा हे सर्व एकच आहेत, तर तुम्ही ध्यानाच्या फार उच्च अवस्थेत असाल. मग तुमचे डोळे उघडे असोत किंवा बंद, तुम्ही ध्यानाच्या आसनात बसलेले असाल किंवा दैनंदिन व्यवहार करीत असाल, ईश्वरावर एकाग्र होणे यालाच गुरूंना समर्पित होणे असे म्हणतात. यालाच अंतरात्म्याचे ध्यान देखील म्हणतात. तुम्ही स्वतः तुमच्या आत्म्याचे प्रगाढतेने ध्यान केले पाहिजे, दुसऱ्या कोणाचे नाही. तुम्हाला हा बोध असला पाहिजे की गुरुदेव नित्यानंदांचा जेवढा त्यांच्या स्वतःमध्ये वास होता, तेवढ्याच प्रमाणात ते तुमच्यात आणि माझ्यातही आहेत. तुम्ही असा विचार करू नये की नित्यानंद 6 फूट उंच होते व त्यांचे शरीर 1.5 फूट रुंद होते. एखाद्याने जर असा विचार केला की नित्यानंद त्या फोटोच्या आकारा एवढे आहेत किंवा ते समाधी मंदिरातील शिळेच्या आत आहेत, तर तो नित्यानंदांना कसे जाणू शकेल? महाराष्ट्रातील एका संताने हे अगदी सुयोग्य शब्दांत मांडले आहे. जर एखादी व्यक्ती देवाला फक्त एकाच ठिकाणी पाहत असेल, तर त्या व्यक्तीला योगी कोण म्हणेल? एखाद्याला जर हा बोध असेल की नित्यानंद सर्वत्र आहेत, तर तो केवळ योगीच नव्हे, तो योगीराज आहे. तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की शिष्य हा गुरूंपेक्षा भिन्न नसतो. जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता गुरु, तेव्हा त्याचा अर्थ असतो तुम्ही. जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता चिती, तेव्हा ती तुम्हीच असता. जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता आत्मा, तेव्हा तो तुम्हीच असता. सर्व काही तुम्हीच आहात. तर इथं आपणाला त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सर्व तीर्थक्षेत्र जी आहेत, आपण भगवंताला शोधतो, तर सर्व वेगवेगळी तीर्थक्षेत्रांमध्ये सर्वजण जातो आपण भगवंताला भेटण्यासाठी, किंवा गुहांमध्ये जातो किंवा मंत्रसाधना केली जाते. वेगवेगळ्या पोशाखांमध्ये, म्हणजे वेगवेगळ्या गुरूंच्या सानिध्यात आपण भगवंताला शोधण्यासाठी सुद्धा जात असतो. तर इथं आपणाला ते सांगितलं की इथे खूप सुंदर सांगितलं आहे की ध्यानाद्वारे मला गुरुकृपा प्राप्त झाली आणि मग मला सहजपणे त्याचा शोध लागला. मी ज्याला तीर्थक्षेत्रांमध्ये, गुहांमध्ये, वनांमध्ये, मंत्रांमध्ये आणि पोशाखांमध्ये शोधत फिरत होतो, तो माझ्याच हृदयात आसनस्थ असलेला माझा आत्मा आहे, हे माझ्या गुरूंनी प्रकट केले. आता इथे आपण जे भगवंताची प्राप्ती आपण जी बाहेर करतो, ती सर्व प्राप्ती तो बाहेर कुठे नसून, बाहेर तर आहेच आहे, पण त्याचबरोबर तो माझ्या अंतरात आहे, माझ्या जवळच आहे. तर इथे, आणि तो आपल्या हृदयात आहे, आणि हे आपण ध्यानाद्वारे आपण समजू शकतो, अनुभवू शकतो. ते इथं दिलेलं आहे ते. आणि इथं ध्यान करण्यापूर्वी आपणाला सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे की ध्यान करण्यापूर्वी आपण कोण आहोत, आत्मा म्हणजे काय, गुरु म्हणजे काय आणि ईश्वर म्हणजे काय, हे आपणाला माहीत असणं आवश्यक आहे. आत्मा, गुरु आणि ईश्वर, ईश्वर म्हणजे परमात्मा. तर हे तिन्ही तत्व आपणाला माहीत पाहिजे. आणि तिन्ही तत्व इथं बाबा मुक्तानंदांनी आपणाला सांगितले की आत्मा, गुरु आणि
परमात्मा हे तिन्ही तत्व एकच आहेत आणि ते आपल्या अंतरात्म्यात आपल्याच अंतरी ते वास करतात. आणि जर आत्मा, परमात्मा आणि सद्गुरु तत्व हे तिन्ही तत्व एक आहेत ही आपली खात्री आणि ही ही आपल्या मनाला आणि बुद्धीला पूर्णतः जर पटलं आणि तर पूर्णतः पटलं, समजलं, तर आपण त्यानुसार आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा ते ध्यान हे खूप उच्च पातळीला आपल्याला घेऊन जातं. आणि ह्यासाठी आपणाला पूर्णतः ह्या तिन्ही तत्वांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणूनच बाबा मुक्तानंदांनी आपणाला इतक्या साऱ्या प्रकरणांमध्ये खूप बारकाव्याने ही तिन्ही तत्व एक आहेत हे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही तिन्ही तत्व कशाप्रकारे एक आहेत हे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे जेव्हा आपल्याला समजतंय तेव्हा ध्यान हे अगदी कमी वेळातलं ध्यान सुद्धा आपल्याला खूप मोठ्या पातळीपर्यंत घेऊन जाऊ शकतं. आणि ही आपली दृष्टी असेल की आत्मा, परमात्मा आणि गुरु हे तिन्ही एक आहे. तर आपण इथे त्यांनी खूप सुंदर दिलेलं आहे की गुरु, ईश्वर आणि आत्मा हे सर्व एकच आहेत. एवढेच समजून घेतलेत की तुम्ही जर एवढेच समजून घेतलेत की गुरु, ईश्वर आणि आत्मा हे सर्व एकच आहेत, तर तुम्ही ध्यानाच्या फार उच्च अवस्थेत असाल. मग तुमचे डोळे उघडे असोत किंवा बंद, तुम्ही ध्यानाच्या आसनात बसलेले असाल किंवा दैनंदिन व्यवहार करीत असाल. ईश्वरावर एकाग्र होणे यालाच गुरूंना समर्पित होणे असे म्हणतात. यालाच अंतरात्म्याचे ध्यान देखील म्हणतात. म्हणजे इथे जर आपल्याला पूर्ण समजलं की हे तिन्ही एकच आहे, तर आपण ध्यान करत असताना तर आपण अंतरात्म्याशी, आपण भगवंताशी एकरूप होणारच आहोत. परंतु ध्यानाव्यतिरिक्त सुद्धा आपण जी काही कामं करतो, बोलतो, चालतो, जेवतो, उठतो, बसतो, झोपतो, ह्या सर्व कार्यांमध्ये सुद्धा आपण सतत आपलं अनुसंधान त्या आत्मतत्वाकडेच असणार आहे. तर त्याच्यामुळे ह्यासाठी आपणाला इतकं बारकाव्याने शिकवलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच आपणाला बाहेरच्या परिस्थितीची, बाहेरचे आकार बघत असताना जीवनात येणाऱ्या प्रसंगांकडे कसं पाहायचंय आणि बाहेर घडणाऱ्या प्रसंगांकडे कसं पाहायचं. प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहेत, सर्व काही तोच आहे. आकारामध्ये पण, घडणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा, घटनांमध्ये सुद्धा. आणि आत्ता ज्या घटना घडत आहेत तिथं सुद्धा तोच आहे. आणि ज्या भूतकाळात घडून गेल्या त्या सुद्धा त्याच्या नियमानुसार आहेत आणि तिथे सुद्धा तोच आहे. आणि पुढे घडणार आहेत तिथे सुद्धा तेच आहे. तर त्याच्यामुळे इतकं त्यांनी दृष्टी, प्रत्येक काही घडलं तरी तिथे फक्त भगवंताची अनुसंधानच होईल अशा पद्धतीने त्यांनी आपणाला शिकवलेलं, समजवलेलं आहे. आणि त्यासाठी ते सांगतात पुढे, तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की शिष्य हा गुरूंपेक्षा भिन्न नसतो. जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता गुरु, तेव्हा त्याचा अर्थ असतो तुम्ही. जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता चिती, तेव्हा ती तुम्हीच असता. जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता आत्मा, तेव्हा तो तुम्हीच असता. सर्व काही तुम्हीच आहात. आता इथे हे सांगतात की गुरुतत्व, आपले सद्गुरू हे केवळ आपल्या आश्रमातच किंवा आपल्या फोटोच्या ठिकाणीच आहेत किंवा ठराविक तीर्थक्षेत्रीच आहेत असं नसून, तर हे सद्गुरु तत्व हे सर्व व्यापक आहे आणि ते आपल्या अंतरात्म्यात सुद्धा आहे. तर हेच इथे सांगतात. आणि ही ईश्वरीय शक्ती, ही ब्रह्मांडीय शक्ती ही सुद्धा आपल्या आतमध्ये आहे, जिला चिती म्हटलं जातं. तर ती आपल्या आतमध्ये आहे. आणि आत्मतत्व तर आहेच आहे की जे भगवंताचं तत्व आहे. आणि तेच तत्व सद्गुरु तत्व पण आहे, गुरुतत्व पण आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याच अंतरी एवढं सर्व काही आहे हे आपण पूर्ण हे समजून घेणं आवश्यक आहे. पुढे सांगतात, गुरु हे चर व अचर अशा प्रत्येक वस्तूशी एकरूप झालेले आहेत. जेव्हा मला माझ्या गुरूंचे स्मरण करावेसे वाटते तेव्हा मी एखाद्या वस्तूकडे केवळ पाहतो आणि मला माझ्या गुरूंचे दर्शन होते. गुरूंचे अस्तित्व सर्वत्र आहे, ते सर्व पदार्थांमध्ये व्याप्त आहेत. ध्यान करताना आपण असा विचार करू नये की फक्त आपला अंतरस्थ आत्माच महान आहे. तर आपण हा बोध ठेवला पाहिजे की हा आत्मा बाहेरील प्रत्येक वस्तूमध्ये देखील आहे. तुमच्या अंतरी कोणत्याही भावना उद्भवल्या तरी तुम्ही हा बोध ठेवला पाहिजे की सर्व काही गुरुच आहेत. गुरूंशिवाय दुसरे काहीही नाही. तुमच्यातील त्या भावनांशी झगडण्याचा प्रयत्न करू नका.
मग पहा की तुम्ही कसे आनंदात धुंद होऊन जाल, तुम्हाला कशी उल्हासाची आत्मानंदाची अनुभूती होईल. मग तुम्हाला तात्काळ ध्यान लागेल. तुमच्या अंतरी कोणत्याही भावनांचा उदय होऊ देत. फक्त गुरु ओम म्हणा. सर्व काही गुरुच आहे, दुसरे काहीही नाही. हे खूप सुंदर सांगितले, खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे, की आपल्या अंतरी एकतर आपल्या शरीरात काही संवेदना निर्माण होत असतात आणि काही समजा एकतर स्वास्थ्य असेल किंवा काही आजार असू शकतात, किंवा आपल्या ज्या मनाच्या मानसिक भावना आहेत त्याच्यानुसार पण काही संवेदना जागृत होत असतात. तर इथे बाबा मुक्तानंद सांगतायत की ध्यान करताना आपण असा विचार करू नये की फक्त आपला अंतरस्थ आत्माच महान आहे. तर आपण हा बोध ठेवला पाहिजे की आत्मा बाहेरील प्रत्येक वस्तूमध्ये देखील आहे. तुमच्या आंतरिक कोणत्याही भावना उद्भवल्या तरी तुम्ही हा बोध ठेवला पाहिजे की सर्व काही गुरुच आहेत. गुरूंशिवाय दुसरे काहीही नाही. तुमच्यातील त्या भावनांशी झगडण्याचा प्रयत्न करू नका. मग पहा की तुम्ही कसे आनंदात धुंद होऊन जाल. तुम्हाला कशी उल्हासाची आत्मानंदाची अनुभूती होईल. मग तुम्हाला तत्काल ध्यान लागेल. तुमच्या आंतरिक कोणत्याही भावनांचा उदय होऊ देत. फक्त गुरु ओम म्हणा. सर्व काही गुरुच आहे, दुसरे काहीही नाही. आता ध्यान करताना विविध विचार भावना मनामध्ये येत असतात. तर आता इथे केवळ ध्यानाच्या संदर्भात ही गोष्ट आपण लक्षात न ठेवता दिवसभरामध्ये सुद्धा विविध भावनांमधनं आपण जात असतो. विविध आठवणी असतात. काम करत असताना विविध प्रकारचे ताण असतात. तर विविध प्रकारच्या भावनांमधून आपण दिवसभरात जात असतो. तर त्या भावनांमध्ये सुद्धा आपण हेच मनात ठेवलं पाहिजे, ते सद्गुरु तत्व आठवलं पाहिजे, भगवत तत्व आपण आठवलं पाहिजे. मग ती भावना कोणतीही असो, ती सुखाची असो, दुःखाची असो, भीतीची असो, उद्वेगाची असो, किंवा बेचैनीची असो, किंवा आनंदाची असो, कुठलीही भावना असो, तिथे आपण आणि आपल्याला सुखाची असेल, आनंदाची असेल तर इतकं काही आपल्याला त्रास वाटत नाही. ते आपल्याला सहज ते आवडतंच. परंतु त्या व्यतिरिक्तच्या भावना असतात त्या आपल्याला पचवणं अवघड जातं. मग तिथे भीतीची असेल, तिथे चिंतेची असेल, तिथे काळजीची असेल, तिथे उद्वेगाची असेल, तिथे बेचैनीची असेल, तर तिथे काही एन्झायटी आपण आत्ताच्या ह्याच्यात म्हणतो तीच म्हणजे बेचैनी, ह्या प्रकारच्या, किंवा तिथे एखाद्या विकारांची भावना असू शकते, लोभाची असू शकते, नकारात्मकतेची असू शकते, कुठल्याही भावना अशा असू शकतात की ज्या आपल्याला बेचैन करतात, ज्या आपल्या मानसिक अवस्था आपली डगमग होते ज्याच्यामुळे. तर अशा कुठल्याही भावना मनामध्ये आल्या तरीसुद्धा तिथे आपल्या सद्गुरूंचं स्मरण करणं, गुरूंना आठवणं हे सांगितलं आहे. तिथे त्यासुद्धा त्या आपल्या अंतरी ते सद्गुरू तत्व वास करते, ते भगवत तत्व वास करते. तर ह्या भावनासुद्धा ते म्हणतायत की सर्व काही गुरुच आहेत. ह्या भावनासुद्धा सर्व काही गुरुच आहेत. इथे गुरूंना आठवण करा, ह्या भावनासुद्धा तेच आहे. तर त्यांना आठवण करा, गुरूंना आठवण करा, आणि ते आठवण केलं असता त्या भावनांशी न झगडता की हे काय मनात येतंय किंवा मला भीतीच वाटते, तर भीतीच्या भावनेत न जाता ही भावनासुद्धा ईश्वरीय आहे आणि त्या भगवंताची आठवण करणं, गुरूंची आठवण करणं हे केलं तर आपणहून आपलं युद्ध थांबेल त्या भावनेशी झगडण्याचं, आणि आपणहून त्या भावनातून आपण मुक्त होऊ शकतो. हे इथं आपणाला सांगितलेलं आहे. नाहीतर अनेकदा आपल्याला वाटतं की मला आज भीतीच वाटते, कुठल्याही गोष्टीची असेल, काही असेल, तर त्या भीतीच्या भावनेतच आपण गुंततो. परंतु ह्या सर्व काही विश्वामध्ये ज्या सर्व भावना निर्माण झाल्या, सर्व भाव हे सुद्धा ईश्वरातनं निर्माण झालेल्या भावना आहेत. तर त्याच्यामुळे चांगल्या वाईट सगळ्या भावना त्याच्यातनं निर्माण झालेल्या आहेत. तर कारण प्रत्येक भावनांचं महत्त्व आहे जीवन जगत असताना. त्यामुळे ते भावसुद्धा ईश्वरीय तत्वातनं निर्माण झालेले आहेत. आता आपण ते भाव जे नकारात्मक भाव आहेत तेच नेमके वाढवलेले आहेत आपण. त्यामुळे आपल्याला ते नकारात्मक वाटतात. पण नकारात्मक आणि सकारात्मक भगवंताच्या चरणी असं काही नाही आहे. कारण थोडी भीती पण आवश्यक असते. तर आपण साप समोरून आलं आणि आपण घाबरलोच नाही त्याला, आणि त्याला चेतावणी द्यायला गेलो तर ते चालणार नाही आहे. तर थोडीशी भीतीची भावना पण त्याने ठेवली आहे, ती आवश्यक आहे. तर या सगळ्या भावना आहेत, त्याचा संतुलनात वापर करणंच गरजेचं आहे.
इथे कुठलीही भावना नकारात्मक किंवा सकारात्मक हे भगवंताच्या दृष्टीने नाही आहे. तर ह्या सगळ्याच भावनांचा उपयोग आहे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या भावनासुद्धा ईश्वरीय तत्वातनंच निर्माण झालेल्या आहे. आपण आहोत की आपण त्या भावना वाढवलेल्या आहेत आतमध्ये. तर त्यामुळे आपल्याला त्या सकारात्मक, नकारात्मक किंवा चांगल्या, वाईट, पाप, पुण्य असं वाटत असतं. पण ईश्वराच्या चरणात पाप, पुण्य, चांगलं, वाईट, सकारात्मक, नकारात्मक असं काहीही नाहीये. संतुलनात त्या भावनांचा आपण वापर करणं, त्या भावनांबरोबर जगणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे कुठलाही भाव मनात आला तरीसुद्धा तिथं भगवंताची आठवण करणं, की हा त्याचा भाव येतोय माझ्या आतमध्ये. हे अगदी भीती असो, बेचैनी असो, काहीही असो. तर तिथे त्याची आठवण केली तर त्या भावनेच्या पलीकडे आपण जाऊ शकतो. त्या भावनेच्याच बोटीने आपण त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकतो आणि आपण त्याच्या पलीकडे मग केवळ आनंदच आहे. तर इथे हे सांगतायत, की मग पहा की तुम्ही कसे आनंदात धुंद व्हाल. काय सांगतायत ते, की तुमच्या अंतरी कोणत्याही भावना उद्भवल्या तरी तुम्ही हा बोध ठेवला पाहिजे, की सर्व काही गुरुच आहे. गुरूंशिवाय दुसरे काहीही नाही. तुमच्यातील त्या भावनांशी झगडण्याचा प्रयत्न करू नका. मग पहा की तुम्ही कसे आनंदात धुंद होऊन जाल. तुम्हाला कशी उल्हासाची, आत्मानंदाची अनुभूती होईल. मग तुम्हाला तत्काल ध्यान लागेल. तुमच्या अंतरी कोणत्याही भावनांचा उदय होऊ देत. फक्त गुरु ओम म्हणा. सर्व काही गुरुच आहे, दुसरे काहीही नाही. शैव मतानुसार जे काही उच्च लोकांतरात आहे ते तुमच्या अंतरातही आहे. मनसूर मस्ताना नावाचे परमानंदात मस्त असलेले एक महान संत म्हणत असत, लोकांना राम, कृष्ण व अल्लाह यांच्यामध्ये जे दिसले ते सर्व मला माझ्या अंतरात दिसले. ते सर्व काही मला माझ्याच अस्तित्वात दिसले. म्हणूनच ऋषीमुनी म्हणतात की तुम्ही तुमच्या अंतरात्म्यावर ध्यान केले पाहिजे. यद्यपि मी माझ्या गुरूंच्या स्वरूपाचे ध्यान करीत असे, तथापि मी फक्त त्यांच्या शरीरावरच ध्यान करीत नसे, तर मी या बोधासह ध्यान करीत असे की ते आत्म्याचे मूर्त रूप आहेत आणि तोच आत्मा माझ्यातही विद्यमान आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो, तुमच्या आत्म्याचे ध्यान करा. पण मनाला एक व्यथा जडलेली आहे. त्याला विचार करण्यासाठी सतत कोणता ना कोणता विषय हवा असतो. युवती युवकाबद्दल विचार करते आणि युवक युवतीबद्दल. तुमच्या मनात सतत काही ना काही असतेच. तुमचा नवरा किंवा तुमची बायको, तुमची मुले, तुमचे पाळलेले जनावर, तुमची गाडी किंवा दुसरी एखादी वस्तू, आपल्याला याची सवय झालेली आहे. म्हणूनच या वस्तूंच्या ऐवजी मी माझ्या मनात माझ्या गुरूंचे स्वरूप स्थापित केले. त्यांच्यावर ध्यान करता करता मी माझ्या आत्म्याचे ध्यान करू लागलो. मी सर्वांना सांगतो, तुमच्या आत्म्याचे ध्यान करा. त्यांच्यावरील प्रेमापोटी माझ्याकडे त्यांची मूर्ती आहे, परंतु मी अजूनही माझ्या आत्म्याचेच ध्यान करतो. कधी कधी लोकांना प्रश्न पडतो की जेव्हा मला लहान सहान गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते, जसे चपात्या, वरण, बांधकाम इत्यादींचा विचार करणे, तेव्हा माझ्या ध्यानात खंड पडतो का? खरे सांगायचे तर माझे ध्यान कधीच खंडित होत नाही. ज्याप्रमाणे माझ्याशी बोलताना तुम्हाला स्वतःचे स्मरण असतेच, त्याचप्रमाणे मी काहीही करीत असलो तरी माझ्या गुरूंच्या कृपेने व त्यांच्या दिव्यत्वामुळे मला जे काही प्राप्त झाले आहे ते माझ्या सोबतच असते. काहीही झाले तरी मला त्या स्थितीचे विस्मरण कधीच होणार नाही, कारण मी ते परमतत्व बनलो आहे. माझ्या गुरूंनी मला जे प्रदान केले तेच मी बनलो आहे. तर इथे खूप सुंदर त्यांनी खूप सुंदर म्हणजे सत्य सांगितलेलं आहे की आपण जीवन जगत असताना रोजच्या दिवसामध्ये पण प्रत्येक क्षणाला आपण जागृत असतो आणि अनेकदा स्वप्नात सुद्धा आपल्या मनामध्ये वेगवेगळे भाव येतात. झोपल्यानंतर सुद्धा स्वप्न आपल्याला पडल्यानंतर सुद्धा तिथे सुद्धा आपल्याला भीती वाटते, कधी राग वाटतो, कधी मोह वाटतो, तर कधी एखादी गोष्ट काही आपल्याला हवीशी वाटते. तर हे स्वप्नातही घडत असतं आणि जागृत अवस्थेत सुद्धा आपण दिवसभरात ह्या विविध भावनांमधनं जात असतो. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण विशेषतः ध्यानाला बसतो तेव्हा
जे दिवसा बघितलेलं आहे, जे स्वप्नात झोपल्यानंतर पण आपण ज्याचं चिंतन करतो आणि त्यामुळे स्वप्न पडतात. तर हे आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हासुद्धा हे भावनांचं विश्व हे बाहेर येत असतं. तर इथे बाबा मुक्तानंदांनी आपणाला खूप सुंदर रीतीने सांगितलेलं आहे, की हे कुठल्याही भावना आपल्या मनामध्ये उदित झाल्यानंतर, त्या जागृत झाल्या, तर तिथे आपल्या गुरूंचं स्मरण करा. त्या गुरुच आहेत अशा त्या तून उत्पन्न झाले आहेत असं आपण म्हणू शकतो. तर त्यांचं स्मरण करा. हे इथं सांगितलेलं आहे. आणि मग तसं जर स्मरण केलं तर ती भावना कुठलीही असली तरीसुद्धा त्या भावनेच्या पलीकडे, त्या भावनेवर आपण मात करू शकतो. त्या भावनेच्या पलीकडे आपण जाऊ शकतो आणि पलीकडे आपण एक शांतीचा, समाधानाचा, आनंदाचा आपण अनुभव सहजपणे करून घेऊ शकतो. असं नाही केलं तर आपण त्या भावनेत अडकू. मग ती भावना आनंद देणारी असो किंवा आपल्याला भीती निर्माण करणारी असो, तर त्यातच अडकू हे त्यांनी सांगितलं. ह्यासाठी आपण ध्यानाच्या व्यतिरिक्त सुद्धा जे दिवसभरात जगत असतो, त्या प्रत्येक वेळेला आपण आपल्या अंतरी जे काही मनात येईल तर तिथे जास्तीत जास्त आपल्या अंतरी जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तर इथे ते सांगतायत की इथे गुरूंचं त्यांनी का हे केलंय? कारण का की आपल्या प्रत्येकाला कोणाची ना कोणाची आठवण करायची सवय असते. आई जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपण आपल्या आई-वडिलांच्या प्रभावात असतो, आपल्या शाळेतल्या बाईंच्या प्रभावात असतो, आपल्याला त्या आठवत असतात, मित्र-मैत्रिणींच्या प्रभावात असतो. जेव्हा आपण तेच मोठे होतो, लग्न होतं, तर नवरा-बायको एकमेकांच्या प्रभावात असतात. त्यांच्या आठवणी काही झालं तरी कधी एकदा सांगू, अशा पद्धतीने असतं. शाळेत असताना मित्र-मैत्रिणींना कधी सांगू, आईला कधी जाऊन सांगू, असं असतं. आणि तेच नंतर लग्नानंतर नवरा-बायकोंच्या संदर्भात आहे. तेच नवरा-बायको जेव्हा आई-वडील होतात, तेव्हा मुलांचं सतत ध्यान करत असतात. तर हे आपल्याला असं ध्यान करायची एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या नात्याला अशी सवय आहे मनाला आणि त्यामुळे आणि तसंच जर आपण ह्या नात्यांचं ध्यान करत बसलो, तर कधीच आपण त्यात आपल्या अंतरी पोहोचू नाही शकत आहे. आपण त्या नात्यातच अडकतो. परंतु जर गुरूंचं ध्यान आपण केलं, तर ही आपल्या मनाला सवय आहे कोणाचं ना कोणाचं तरी ध्यान करणं किंवा आठवण करणं. म्हणून आपण गुरूंचं जर स्मरण केलं, तर त्या स्मरणातून आपण आत्म्याच्या स्मरणाकडे जात असतो. तर ह्यासाठी गुरूंचं स्मरण आवश्यक आहे. मनाला ती सवय आहे. म्हणून आता इथे बाबा मुक्तानंद सांगतायत, मी माझ्या गुरूंचे फोटो ठेवलेले आहेत, परंतु मी ध्यान करतो, मात्र माझ्या आत्म्याचेच ध्यान करतो. हे इथे सांगतायत. कारण भगवान नित्यानंदांनी पण तेच उपदेश केलाय, की तुम्ही तुमच्या आत्म्याचं ध्यान करा, आत्म्याची पूजा करा, आत्म्याचा सन्मान करा आणि तुमचा राम तुमच्याच अंतरी तुमच्या रूपात वास करतोय. त्यामुळे ती शिकवण तीच आहे, की आपल्या अंतरी जाण्यासाठी गुरूंच्या माध्यमातून आपण तिथं पोहोचू शकतो. तर इथे सांगतायत. आता पुढे ते सांगतायत, की जेव्हा तुम्ही ध्यानात श्री नित्यानंदांचे चिंतन करीत करीत त्यांच्यात विलीन होऊन जाल, तेव्हाच तुम्ही त्यांच्याविषयी काहीतरी जाणू शकाल. त्यांचे ज्ञान फार गुह्य होते. ते असे महात्मा होते, की त्यांच्या श्वासोश्वासातून तुम्हाला उपदेश मिळत असत. तुम्ही जर त्यांचे स्मरण केले तर तुम्ही कुठेही असलात तरीही तुम्हाला त्या परमतत्वाची अनुभूती होईल. अनेक लोकांना त्यांचा अनुभव आलेला आहे. तुम्ही जर त्यांचे स्मरण केले तर तुम्ही कुठेही असलात तरीही तुम्हाला त्या परमतत्वाची अनुभूती होईल. अनेक लोकांना त्यांचा अनुभव आलेला आहे. कधीकधी शक्तिपाताच्या वेळी तुम्हाला त्यांची अनुभूती होते. त्यांनी मला शक्ती प्रदान केली आणि तीच शक्ती आहे जी मी तुमच्यात संप्रेषित करतो. शक्तिपाताचे 27 प्रकार आहेत आणि मला माझ्या गुरूंकडून जो शक्तिपात मिळाला तो अत्यंत दिव्य, अत्यंत महान होता. परिणामी आज मी हे सर्व कार्य करू शकत आहे. साधारणपणे एक संत जेव्हा शक्तिपात देतात तेव्हा ते एका आठवड्यात फक्त 2 जणांना शक्तिपात देऊ शकतात. त्यांनी जर यापेक्षा अधिक लोकांना शक्तिपात दिला तर ते फार दुर्बल होतील. ते आपली सगळी शक्ती गमावतील आणि सामान्यतः
ते तेव्हा शक्तिपात देऊ शकतात जेव्हा साधकाने खूप तप केलेले असते. पण मी या सगळ्याची पर्वा केली नाही. माझ्याकडे जे कोणी आले त्यांना मी शक्तिपात दिला. मी म्हणालो, माझे गुरु जे करतील तेच घडेल. म्हणून मी विश्वभरातील लोकांमध्ये शक्ती संप्रेषित केली. हे गुरुकृपेचे सामर्थ्य आहे. हे गुरुसेवेचे सामर्थ्य आहे. आता इथं त्यांनी दिलेलं आहे की श्री नित्यानंदांचे म्हणजे आपण आपल्या सद्गुरूंचं जर चिंतन करत गेलो कोणत्याही परिस्थितीमध्ये, तर कारण आपल्या मनाला सवय आहे की सतत कोणाचं ना कोणाचं जरी चिंतन करणं, तर त्यामुळे आपण मानवामध्ये सर्वश्रेष्ठ मानव जो आहे ते म्हणजे सद्गुरू असतात की जे परमात्मा स्वरूप झालेले असतात. त्यांनी आत्मानुभूती परमात्मा अनुभूती घेतलेली असते. तर त्यामुळे आपण जर त्यांचं स्मरण केलं तर आपण आपल्या सद्गुरूंच्या त्या स्मरणातून आपण आपल्या अंतरात्म्याचं अनुसंधान सतत करू शकतो. आणि ह्याच अंतरात्म्यामध्ये आपल्या आत्म्यामध्ये भगवंताचं तत्व पूर्णतः सामावलेलं आहे. तेच ते आहे. भगवंताचंच तत्व आपला आत्मा आहे. तर त्यामुळे आपल्याला आत्मअनुभूती आणि परमात्मा अनुभूती आपण करू शकतो. तर ह्यासाठी आपण आपल्या संतांचं आणि आपल्या सद्गुरूंचं आपण स्मरण हे करणं आवश्यक आहे, हे इथे सांगतायत. आणि आता पुढे ते सांगतायत की ध्यानसाधकांना खरे तर गुरूंना पत्र लिहिण्याची गरज नसते. मला जर माझ्या गुरूंना काही विचारायचे असेल तर ते ध्यानात येऊन मला उत्तरे देतात. तुम्हाला देखील हा अनुभव येऊ शकतो. आज ना उद्या तुमच्या ध्यानात तुमच्याच अंतरंगातून ते तुम्हाला अवश्य उत्तरे देतील. ध्यानामध्ये एवढी शक्ती असते. ध्यानात खोलवर गेल्यावर तुम्ही तंद्रावस्थेत पोहोचता. ही स्वप्नावस्था किंवा समाधी अवस्थेपेक्षा वेगळी असते. तंद्रावस्थेत तुम्हाला उत्तरे मिळू शकतात. तुम्ही अत्यंत जागरूक असायला हवे व सूक्ष्म बोध ठेवायला हवा, जेणेकरून ती उत्तरे तुमच्या लक्षात राहतील. म्हणून जर तुम्हाला गुरूंना पत्र लिहिण्याची आवश्यकता वाटली तर तुमच्या हृदयाला टपालपेटी बनवा. फक्त इतकेच करा की तुमची सगळी पत्रे त्या टपालपेटीत टाका आणि मग तुम्हाला सगळी उत्तरे मिळतील. किती सुंदर सांगितलेलं आहे. प्रत्येक एखाद्या गोष्टी अनेकदा आपण अडतो आपल्या जीवनामध्ये. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये निर्णय घ्यायचे असतात. कुठलाही अगदी छोट्या निर्णयापासून, छोट्या गोष्टींच्या निर्णयापासून तर काही महत्त्वाचे निर्णय असतात. तर इथे आपण संभ्रमात पडतो की कोणता निर्णय घ्यावा. तर किंवा आपण काही आपल्याला समजत नसेल तर ते समजण्यासाठी सुद्धा काही गोष्टी उलगडत नसतील तर त्या उलगडण्यासाठी सुद्धा ते सांगतायत की काही प्रश्न असतील तर ती प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा वेगळं पत्र लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. तर ते कसं करायचं आहे खूप छान सांगतायत की आपण आपल्या खोल ध्यानात गेलो की त्या ध्यानामध्ये आपल्याला आपली उत्तरं आपणहून मिळतात आणि त्या तंद्रावस्थेत ती उत्तरं मिळतात हे दिलेलं आहे. पण त्यासाठी खोल ध्यान आवश्यक आहे आणि अत्यंत शांतता आवश्यक आहे. आणि इथे देत आहेत तंद्रावस्थेत तुम्हाला उत्तरे मिळू शकतात. तुम्ही अत्यंत जागरूक असायला हवे व सूक्ष्म बोध ठेवायला हवा, जेणेकरून ती उत्तरे तुमच्या लक्षात राहतील. म्हणून जर तुम्हाला गुरूंना पत्र लिहिण्याची आवश्यकता वाटली तर तुमच्या हृदयाला टपालपेटी बनवा. फक्त इतकेच करा की तुमची सगळी पत्रे त्या टपालपेटीत टाका आणि मग तुम्हाला सगळी उत्तरे मिळतील. तर हे इथे सांगतायत की ध्यानामध्ये एवढी शक्ती असते. खोलवर तुमच्या अंतरंगातून ते तुम्हाला अवश्य उत्तरे देतील. ध्यानामध्ये एवढी शक्ती असते. ध्यानात खोलवर गेल्यावर तुम्ही तंद्रावस्थेत पोहोचता. ही स्वप्नावस्था किंवा समाधी अवस्थेपेक्षा वेगळी असते. तंद्रावस्थेत तुम्हाला उत्तरे मिळू शकतात. तुम्ही अत्यंत जागरूक असायला हवे व सूक्ष्म बोध ठेवायला हवा, जेणेकरून ती उत्तरे तुमच्या लक्षात राहतील. तर इथे दिलेल्या ध्यानातनं आपण अनेक प्रश्नांची किंवा अनेक गोष्टी आपल्याला समजत नसतील, उलगडत नसतील तर त्यांची सर्व उत्तरं आपल्याच अंतरी आपल्याला मिळू शकतात. आणि त्यासाठी खोल ध्यानात जाणं आवश्यक आहे आणि सूक्ष्म रीतीने जागरूक असणं पण आवश्यक आहे. कारण उत्तरं मिळतात. उत्तरं मिळाल्यानंतर ती लक्षात पण राहिली पाहिजेत.
कारण जेव्हा आपण ध्यानातनं बाहेर येतो तर तेव्हा अनेकदा काय जाणवलेलं आहे हे विसरून जातो. जर जागरूक नसू तर उत्तरं तर मिळतात, परंतु एक्झॅक्टली अचूकपणे आपल्या लक्षात ते पूर्णतः राहत नाही. ह्यासाठी जागरूक असणं सुद्धा आवश्यक आहे. तर हे तिथे सांगतायत आणि इथे सांगतायत की ते टपाल जे प्रश्न आहेत ते आपल्याच हृदयाच्या पेटीमध्ये टाकली तर जास्त चांगली उत्तरं मिळू शकतात. तर हे दिलंय इथे खूप छान दिलंय की जर तुम्हाला गुरूंना पत्र लिहिण्याची आवश्यकता वाटली तर तुमच्या हृदयाला टपालपेटी बनवा. फक्त इतकेच करा की तुमची सगळी पत्रे त्या टपालपेटीत टाका आणि मग तुम्हाला सगळी उत्तरे मिळतील. आता इथे नेमकं उलटं होतं. आपण अ, अ, आपली प्रश्न असतात त्याचं जे टपाल आहे ते आपल्या हृदयाच्या ऐवजी आपण इतरत्र शोधत जातो. तर आपल्या हृदयाच्या टपालपेटीत जर टाकलं तर आपल्याला आपल्याच हृदयामध्ये अंतरात्म्यामध्ये असलेलं सद्गुरू तत्व आहे ते आपल्याला उत्तर देण्यास समर्थ आहे. तर त्याच्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरं किंवा काही तत्व आपल्याला उलगडत नसतील तर ते सर्व काही आपल्या हृदयातूनच स्थित असलेल्या आत्मतत्वाकडून, सद्गुरू तत्वाकडून, भगवंताचं तत्वाकडून आपल्याला ते मिळणार आहे. कारण सर्व एक आहे ते. इथे सांगतायत, पुढे सांगतायत की तर आपण इथं थांबूयात.